गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। पुणेकरांचं पाण्याचं टेन्शन आता पूर्णपणे मिटलं आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी 4ही धरणं काठोकाठ भरली आहेत। त्यामुळे पुणे शहरावरील पाणी संकट टळलं असून पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। पुण्यामध्ये जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता, पण जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमधील पाणी साठ्यात झपाट्यानं वाढ होत गेली। मिळालेल्या माहितीनुसार पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणात 26.46 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय। गेल्या वर्षी याच दिवशी 4 धरणं मिळून 81.22% पाणीसाठा जमा होता। याही वर्षी धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला, त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 9% जास्त पाणीसाठा या 4ही धरणात सध्या आहे। सध्या पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये एकूण 90.76% इतका पाणीसाठा जमा झालाय। खडकवासला धरणातून सध्या 11,407 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे। धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवला जात आहे। पुण्यातील नदी पात्रातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर नदीकाठच्या राहणाऱ्या पुणेकरांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।